दिलं गेलं अरुणदादा मोहिते, ग्रामपंचायत सदस्य दामवडे आणि किरणदादा चव्हाण त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। या किरणदादा अरुणदादा आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। त्यानंतर सामनावीर मेडल सौजन्य अंकुशदादा दरगाडे ABD यांचा देखील आम्ही यथोचित मानाने सन्मान करतोय। अंकुशदादा दरगाडे साहेब सामनावीर मेडल सौजन्य। त्यानंतर प्रेक्षणीय सामना जो झाला ती ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली कुमार युग जाधव आणि कुमारी माही जाधव यांच्या माध्यमातून आणि त्यांचा देखील आम्ही यथोचित मानाने सन्मान करतोय। ग्रामपंचायत सदस्य दामवडे मान्य श्री अरुणदादा मोहिते त्यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडू सौजन्य पुरस्कृत केलं गेलं आणि त्यांच्या बरोबर किरणदादा चव्हाण हे देखील होते आणि त्यांचा देखील यथोचित आम्ही मानाने सन्मान करतोय। आपल्या देखील आम्ही काळंबा देवी स्पोर्ट्स दामवडे या टीमच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय। कुमार युग जाधव आणि कुमारी माही जाधव यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान करतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षणीय सामना ट्रॉफी सौजन्य केलं गेलं। थँक्यू सो मच। तर आज दिवसभरात जे आम्हाला ऑफिशियल अंपायर जे आपल्याला पाहायला मिळाले नरेश भोई सर आणि नासिर सर या आपला देखील आम्ही यथोचित मानाने सन्मान करतोय। आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा। नरेशजी भोईर सर आपण देखील या, आपला देखील यथोचित मान आणि सन्मान आम्ही करतोय। त्यानंतर आमचे यूट्यूब जे आपल्याला पाहायला मिळाले ओमसाई MTC कुणाल शेठ मात्रे आपला देखील आम्ही यथोचित मानाने सन्मान करतोय। पपण्या देखील आपल्याला पाहायला मिळाला कॅमेरा वर्क त्याच्या बरोबरीने प्रसन्न देखील आज दिवसभरात खूप चांगली मेहनत घेत असताना पाहायला मिळाले आणि त्यांचा देखील आम्ही यथोचित मानाने सन्मान करतोय। आणि आज दिवसभरात ज्यांची गोड वाणी आपल्याला ऐकायला मिळाली, ज्यांचा मराठी भाषेवरती भरपूर अभ्यास आहे असे मात्र लवचे जाधव सर व्हॉइस ऑफ पाटण यांचा देखील आम्ही यथोचित मानाने सन्मान करतोय। आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं असं सहकार्य लाभलं, सानपाडा नवी मुंबई शहरातील एक उभरता समालोचक सुनील नांबोड सर, अगदी त्यांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय। श्री काळामादेवी चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील नांबोड सरांचा सन्मान संपन्न होत असताना यस अगदी प्रत्येक मान्यवराचा सकाळच्या सत्रापासून विचार केला तर आपण सन्मान अगदी केला आहे। आदरणीय श्री मोहन पाटील साहेब आबा यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर आयोजकांच्या माध्यमातून करत आहोत। या मोहन पाटील साहेब
त्यानंतर संजय पाटील साहेब आपला देखील आयोजकांच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करत आहोत. ज्या प्रकारे या संपूर्ण स्पर्धेला प्रत्येकाचं बहुमूल्य असं योगदान राहिलंय आणि त्यामुळेच अगदी या स्पर्धेची चर्चा संपूर्ण स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटनेमध्ये केली. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. संजय पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. थँक्यू सो मच. संजय पाटील साहेब. अगदी प्रत्येकाने या स्पर्धेला बहुमूल्य असं योगदान दिलंय. धामवडे गावची ही स्पर्धा आणि या धामवडेकरांचं प्रेम मात्र प्रत्येकाने अगदी स्वीकारलंय. कारण ज्या प्रकारे हे आयोजन आपण संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं. येस, अगदी श्री काळ्यामादेवी स्पोर्ट्स धामवडे यांच्या माध्यमातून ज्या खेळाडूने आपल्या गावाचं नाव, आपल्या स्वतःचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव आणि संपूर्ण स्वराज्य 32 शाळाचं नाव नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद केलं आणि त्या खेळाडूचा सन्मान आपण आयोजकांच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करेन मयूर गोरख पन्हाळकर आपला शुभ सन्मान अगदी आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरील पहिला शतकवीर अगदी मयूर गोरख पन्हाळकर यांचा सन्मान श्री काळामादेवी स्पोर्ट्स धामवडे यांच्या माध्यमातून केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याच तालुक्यातील, आपल्याच विभागातील हा खेळाडू, त्याने मात्र आपल्या खेळाच्या जोरावर आपल्या नावाची दखल आणि आपल्या नावाची नोंद मात्र सुवर्ण अक्षराने नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर केली. काय फलंदाजी राहिली आज. त्यांचा देखील खेळ मात्र सर्वोत्तम राहिला. संघाने त्यांच्या श्री 11 कुसाईवाडी ने उपविजेतेपद फटकावलं आणि ज्या प्रकारे श्री 11 कुसाईवाडीने खेळ केला तो देखील वाखाणण्याजोगा राहिलाय. 24 चेंडूमध्ये ठोकलेलं ते विस्फोटक षटक अगदी आणि त्याचमुळे आयोजकांच्या माध्यमातून आज सन्मान केला जातोय. यस, अगदी ज्या प्रकारे स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही एक दिवसीय स्पर्धा पार पडली, परंतु नक्कीच स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटना एक वेगळी क्रिकेट संघटना का आहे त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला अगदी आता पाहायला मिळेल. कारण ज्या प्रकारे सगळीकडे स्पर्धा होतात परंतु आपुलकी आणि प्रेम हे मात्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायलाच मिळतं. आणि स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटनेच्या टेनिस हंगामामध्ये 2023-24चा आढावा अगदी आयोजकांनी घेतला आणि त्याच्यामुळेच अगदी आपण काही सन्मान करणार आहोत. 2023-24च्या टेनिस हंगामामध्ये सर्वांनी मिळून टोटल 20 स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या आणि या 20 स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने आपलं बहुमूल्य असं योगदान दिलंय. सर्व आयोजक असतील, सर्व प्रायोजक, सहभागी टीमचे खेळाडू, सर्व संघ, स्वराज्य 32 शाळा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कमिटी मेंबर आणि या सर्वांचं अगदी ज्यांनी या छोटं मोठं सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार इथे आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. आणि या टेनिस हंगामामध्ये ज्या प्रत्येक खेळाडूने मात्र सर्वोत्तम खेळ केला त्या प्रत्येक सर्वोत्तम खेळाडूचा आपण काही सन्मान करणार आहोत. पण मी विनंती करेन दोन्ही टीम थोडंसं पुढे या मित्रांनो प्लीज. श्री 11 कुसाईवाडी आणि टीम BCC स्पोर्ट्स भैरववाडी थोडंसं पुढे या, कारण काही शेवटच्या क्षणामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. अगदी पहिला सन्मान आपण करत आहोत ज्या संघाने तब्बल 10 करंडक जिंकले 2023-2024च्या हंगामामध्ये, अर्थात शिवसाई 11 रांजणवाडी संघाचा सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जातो. या शिवसाई 11 रांजणवाडी टीमचे कर्णधार आणि जर प्रतिनिधी असाल तर
आपला हा सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. 2023-24 टेनिस हंगाम या संघाने गाजवला आणि तब्बल 10 करंडक आपल्या नावावर केलेत. अगदी टाळ्या वाजायला पाहिजेत मित्रांनो या संघासाठी, कारण गत हंगामामध्ये या संघाने 10 करंडक जिंकलेत आणि श्री काळ्यामादेवी स्पोर्ट्स जांभवडे यांच्या माध्यमातून हा संघाचा सन्मान केला जातोय. अभिनंदन टीम शिवसाई 11 रांजणवाडी 10 करंडक जिंकलेत गत हंगामामध्ये आणि अगदी या येणाऱ्या टेनिस हंगामामध्ये देखील खूप साऱ्या शुभेच्छा. गत हंगामामध्ये ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या बळावर अगदी सर्वोत्तम गोलंदाजाचे 2 पुरस्कार फटकवले होते, राजू पवार यांचा देखील आपण मुख्य व्यासपीठावर सन्मान करत आहोत. या राजू पवार आपला देखील आयोजकांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. यास अगदी ते देखील शिवसाई 11 रांजणवाडीचे खेळाडू आहेत. अभिनंदन राजू पवार. गत हंगामामध्ये ज्या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर 3 सर्वोत्तम फलंदाजाचे पुरस्कार फटकवले होते आणि अर्थातच त्या खेळाडूचं नाव आहे निखिल अस्कट, यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि ते देखील शिवसाई 11 रांजणवाडीचे आहेत. म्हणजेच काय तर फलंदाजी गोलंदाजीमध्ये या संघाने दबदबा निर्माण केला होता टेनिस हंगाम 2023 आणि 2024चा आणि त्याच्यामुळेच की काय या संघाने अगदी 10 करंडक जिंकले होते. प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर अगदी त्या खेळाडूचा देखील सन्मान केला जाईल. 2023-24चा हंगाम ज्या खेळाडूने अगदी आपल्या फलंदाजी गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाच्या जोरावर गाजवला, एकूण 3 मालिकावीराचे पुरस्कार फटकवले होते आणि तो खेळाडू आहे स्वराज्य 32 शिळाचा वन साइड हिरो, प्राऊड ऑफ स्वराज्य 32 शिळा, कोहिनूर ऑफ स्वराज्य 32 शिळा मयूर गोरख पनाळकर. 3 मालिकावीराचे पुरस्कार ज्या खेळाडूने फटकवले होते अगदी त्यांचा देखील सन्मान केला जातोय. मी खरंच विशेष कौतुक करेन श्री काळ्यामादेवी स्पोर्ट्स जांभवडे संघाचं, कारण त्यांनी या आठवणी जपल्यात. अगदी प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जातो आणि या सन्मान मात्र आठवणीत राहतो. एकदा जोरदार टाळ्या मयूर पनाळकर यांच्यासाठी, अष्टपैलू खेळाडू आहेत. यास अगदी पुढील टेनिस हंगामासाठी खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला सर्वांना देखील, कारण 12 ऑक्टोबरला विजयादशमी दसरा आहे आणि त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटची सुरुवात होईल, श्री गणेश होईल. परंतु स्वराज्य 32 शिळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळ्यामादेवी स्पोर्ट्स जांभवडे आयोजित श्री काळ्यामादेवी चषक 2024 अगदी प्रत्येक मान्यवराचं आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. अगदी कोणाचं नाव घेण्यास विसरलो असेल, कोणाचा सन्मान घेण्यास राहिला असेल तर अगदी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही देखील मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल हीच अपेक्षा. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. अगदी प्रथम क्रमांक बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडीने विजेतेपद फटकावलं. श्री 11 कुसाईवाडी या संघाने देखील उपविजेतेपद फटकावलं आणि प्रेक्षणीय सामन्याचा आपण अगदी पुरस्कार देऊया, कारण प्रेक्षणीय सामन्याला कुमार युग जाधव कुमारी बाही जाधव यांच्या माध्यमातून ट्रॉफी या सौजन्य लाभलं होतं आणि प्रेक्षणीय सामन्यामध्ये विजयी ठरलेला संघ अर्थातच MCC बॉईज दिगा या संघाने मात्र प्रेक्षणीय सामना जिंकलाय. चला या विनंती असेल संपूर्ण टीम, आपण आपला करंडकाचा स्वीकार करायचा आहे आणि या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य देखील राहिलं, कारण एक दिवसीय स्पर्धा परंतु प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळाला. यस, अभिनंदन टीम MCC बॉईज दिगा, वेल प्लेड. यास अगदी छायाचित्र टिपली जात आहेत, मोबाईलमध्ये फोटो देखील काढले जात आहेत आणि या आठवणी मात्र क्रिकेटच्या माध्यमातून जपल्या जातील. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला अगदी आपण सुरुवात करणार आहोत आणि ते मात्र अगदी मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करूया, कारण ज्या प्रकारचं हे आयोजन आपण पाहिलं धामावडे गावचं आणि स्वराज्य 32 शिळा अगदी 32 शिळाचा जर उल्लेख केला तर
छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा संपूर्ण परिसर आणि अगदी आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याच्या अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर करणार आहोत. प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतंस न्यायवंत कीर्तिवंत श्रीमंत 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 छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा. अगदी नक्कीच हिंदवी स्वराज्याचे दोन्ही छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी देखील नतमस्तक होऊन आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अगदी ज्या खेळाडूचं वय जर पाहिलं तर अगदी अंडर 14चा खेळाडू इयत्ता 6वी मध्ये आहे आणि ज्या खेळाडूने अगदी आपल्या क्षेत्ररक्षक जोरावर सगळ्यांना प्रभावित केलं तो ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आरव संभाजी पवार रांजणवाडी गावचा खेळाडू. या आरव आपल्याला अगदी सन्मानित केलं जाईल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देऊन. अगदी पहा छोटा खेळाडू आहे इयत्ता 6वी मध्ये आहे आणि धावत येतोय परंतु आज जर पाहिलं तर या खेळाडूने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय अगदी उभरता सितारा आहे. नक्कीच त्यांना देखील त्यांच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एकदा आरव संभाजी पवार रांजणवाडी गावचे खेळाडू त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अभिनंदन आरव. अगदी छोटा खेळाडू आहे इयत्ता 6वी आणि आज मात्र ज्या प्रकारे त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय प्रभावित कामगिरी. यास अगदी तानाजी मोहिते साहेब दादा यांच्या माध्यमातून वैयक्तिक बक्षीस ट्रॉफी आपल्याला लाभल्यात. थँक्यू सो मच. आपला देखील मनपूर्वक आभार. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज श्री काळामादेवी चषक 2024चा पहिल्या पर्वाचा सर्वोत्तम गोलंदाज ठरतोय अर्थातच बाबू बेबले मॅन फ्रॉम श्री 11 कुसाईवाडी. या बाबू आपल्याला सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. अभिनंदन बाबू. जरूर आपल्या संघाला विजेतेपदावर समाधान मानावं लागलं असेल परंतु सांघिक खेळ मात्र चांगला राहिलाय. श्री तानाजी मोहिते साहेब दादा यांच्या माध्यमातून देखील हा करंडक सौजन्य लाभलाय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत बाबू बेबले यांना. अभिनंदन. वेल प्लेड. एकदा टाळ्या होऊ द्या मित्रांनो कारण आपल्याच भागातील आपल्याच संघटनेतील हा खेळाडू आहे चांगला खेळ राहिलाय. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्तम फलंदाज अगदी ज्या खेळाडूने आजचा दिवस मात्र गाजवला. चौकार कमी आणि षटकारांचा पाऊस पडला. आज जरूर पाऊस नाहीये परंतु ज्या फलंदाजाने षटकारांचा पाऊस पडत असताना आपल्या संघाला फायनल पर्यंत घेऊन गेला. आपल्या संघाला अगदी या विजय देण्यामध्ये जरूर अपयश आले परंतु खेळ मात्र सर्वोत्तम राहिला. स्वराज्य 32 क्रिकेट संघटनेचा वन साइड हिरो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मयूर गोरख पनाळकर ठरतायत या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज. प्राऊड ऑफ 32 कोहिनूर ऑफ स्वराज्य 32 आणि काय फटकेबाजी केली आज मात्र मंत्रमुग्ध केलं प्रत्येकाला. अभिनंदन मयूर पनाळकर. वेल प्लेड. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील येणाऱ्या टेनिस हंगामासाठी आणि त्यांचे वडील देखील आहेत. आम्ही विनंती करेन या आपण देखील सर आपण देखील जॉईन व्हाल तर अगदी आम्हाला देखील चांगलं वाटेल. आणि हे व्यक्तिमत्व नेहमी सातत्याने गोरख पनाळकर साहेब आपल्या मुलाच्या प्रत्येक सामन्याला आवर्जून उपस्थित असतात आणि खरंच आम्ही देखील आपल्याला हृदयाच्या अंतःकरणापासून दंडवत करेन कारण जर एखादे आई वडील मुलाच्या मागे जर खंबीरपणे उभा असतील तर मुलांना देखील प्रेरणा मिळते आणि ही मात्र खूप मोठी बाब आहे आणि सगळ्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे. थँक्यू व्हेरी मच. प्लेयर ऑफ द सिरीज मालिकावीर आणि अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने फलंदाजी असो गोलंदाजी असो अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपल्या संघाचा मात्र विजयी पताका या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी फडकावत ठेवली. आजच्या दिवसाचा पहिला सामना खेळला
आजच्या दिवसाचा अंतिम सामना खेळला. अगदी या पहिल्या सामन्यापासून जो विजय रथ चालू होता तो मात्र शेवटपर्यंत अबाधित ठेवला आणि या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीराचा मानकरी ठरतोय विजय साळके, बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडी. एकदा टाळ्या वाजायला हवेत मित्रांनो या खेळाडूसाठी, कारण खेळ मात्र चांगला केला. ज्या प्रकारे या खेळाडूने अष्टपैलू खेळ केला आणि आपल्या संघाला अगदी अंतिम फेरीमध्ये विजय प्राप्त करून दिला. आणि माहिती पोहोचवली जाते की लिजंड क्रिकेटर आहेत, मास्टर क्रिकेटर 40+ आहेत. आणि पहा अगदी उदयनमुख खेळाडूंनी खूप काही शिकण्यासारखं आहे. अभिनंदन विजय साळके, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मास्टर क्रिकेटर, एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि अनुभवाच्या जोरावर मात्र आपल्या संघाला विजेतेपद फटकावून दिलं आणि मालिकावीराचा मानकरी देखील ठरलेत. हेच अगदी क्रमांक 3 श्री काळामादेवी स्पोर्ट्स धामवडे या सलग टीम संपूर्ण क्रमांक 3 चा आपण पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. अगदी ट्रॉफी सौजन्य लाभलंय माननीय श्री सम्राट सिंग नाईक साहेब भैया, सभापती पंचायत समिती शिराळा संतोष मादळे साहेब अंकल, सरपंच ग्रामपंचायत धामवडे यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आणि तृतीय पारितोषिक आपल्याला श्री विष्णू आत्माराम वाळके साहेब, साईबाबा फिश आकाईवाडी, मान्यवरांचा मनपूर्वक आभार. यस अगदी तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी धामवडे संघ ठरतोय आणि धामवडे संघ अगदी वारकरी संप्रदायाचा वारसा, शिक्षणाचा वारसा, अगदी राजकारणात जरूर आहे परंपरा, परंतु राजकारणासोबत समाजकारण करण्यामध्ये टीम धामवडेकरांचा नेहमी महत्त्वाचा सहभाग राहिलाय आणि सामाजिक कार्यातून ज्या प्रकारे त्यांनी रस्ता बांधलाय त्याचं देखील कौतुक. आणि लोक वर्गणीतून मात्र आता हनुमानाच्या मंदिराचं देखील काम चालू आहे. धामवडेकरांचा मनपूर्वक आभार आणि खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे धामवडेकरांच्या माध्यमातून. ज्योतिबाच्या नावानं, काळामादेवीच्या नावानं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अगदी ज्या प्रकारे दुग्ध व्यवसायासाठी या संपूर्ण गावाची ख्याती आहे आणि आज मात्र शिक्षण असू द्या, व्यवसाय असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावाने मात्र आपलं नावाची नोंद केलंय. अंतिम फेरीमध्ये जरूर दाखल झाले. उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं ज्या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला, परंतु विजेतेपद फटकवण्यामध्ये आलेलं अपयश, अगदी जय पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आणि क्रमांक 2 चा मानकरी ठरतोय उपविजेतेपद ज्या संघाने फटकवलं श्री 11 कुसाईवाडी. वेलकम श्री 11 कुसाईवाडी. या संपूर्ण टीम मयूर पन्हाळकर अँड टीम. चला या अगदी कर्णधार बाबू आणि प्रत्येक खेळाडूंनी देखील विनंती करेन आणि मी विनंती करेन आदरणीय श्री गोरख पन्हाळकर सर, आपण देखील या, कारण आपण नक्कीच मगाशी राहिलं होतं आपलं व्यासपीठावर येणं, आपण या जॉईन व्हा, कारण आपण देखील दुपारपासून आपल्या संघाबरोबर आहात आणि असे समर्थक असणं सर गरजेचं असतं. जसं आपण पाहिलं की आज सकाळपासून धामवडीचे ग्रामस्थ उपलब्ध होते, उपस्थित होते, तसं हे गोड व्यक्तिमत्व अगदी मयूर पन्हाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असलेलं हे व्यक्तिमत्व, त्यांचे वडील गोरख पन्हाळकर साहेब. आणि असं म्हणतात ना की ज्या वेळेला तुमच्या पाठीशी बाप उभा असतो तुम्हाला जगात कोणासमोर झुकायची गरज येत नाही. आणि या श्री 11 कुसाईवाडी वेल प्लेड टीम अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा. क्रमांक 1 अगदी पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वात कोण होईल, या पहिल्या पर्वाचा मानकरी याची मात्र उत्कंठा होती आणि या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला मिळालंय. बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडी या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद फटकावून पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय या श्री काळामादेवी चषक 2024 मधील अपराजित संघ अर्थातच बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडी. आजच्या दिवसाचा पहिला सामना खेळला, आजच्या दिवसाचा अंतिम सामना खेळला. साहेब बंडा शेठ यांच्या माध्यमातून लाभले आणि ट्रॉफी सौजन्य सम्राट सिंग नाईक साहेब भैया, संतोष मादळे साहेब अंकल, सरपंच ग्रामपंचायत धामवडे आणि सम्राट सिंग नाईक साहेब भैया, सभापती पंचायत समिती शिराळा. अगदी पहिल्या क्रमांकाचा मानकरी अर्थातच जोरदार टाळ्या टीम बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडी. त्यांचा देखील ज्या प्रकारे या संघाने खेळ केला आणि मात्र विजेतेपद फटकावलंय. वेल प्लेड टीम, खूप साऱ्या शुभेच्छा.
या सगळी आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही सर्व मान्यवरांसह सर्व पाहुणे